नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी 31 जुलैची सर्वात मोठी खुशखबर. महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे. 31 जुलैची सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठी आनंदाची बातमी. बघा, 13वा + 14वा हप्ता. 13वा आणि 14व्या हप्त्याच्या संदर्भात नवीन GR आलेला आहे. शासनाने GR काढलेला आहे. बघा, शासनाचा जो GR असतो, गव्हर्नमेंट रेझोल्युशन, ते आलेला आहे, म्हणजे शासन निर्णय आलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये काय आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना पैसे वाटपाच्या संदर्भातचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये किती रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्याच्याविषयीची माहिती देण्यात आली. किती रुपये तुम्हाला मिळतील ते पण तुम्हाला दाखवतो. संपूर्ण GRच तुम्हाला दाखवतो, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना, लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करा बरं, एक लाईक करून टाका सर्वांनी. पटापट व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. सगळं काही तुम्हाला समजून टाकतो. त्या ठिकाणी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सर्व लाडक्या बहिणींना, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पटापट व्हिडिओला लाईक करा, लगेच लाईक करून टाका सर्वांनी आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, लगेच आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ हा पाहायचाच आहे. तर लगेच आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता आज रोजीच्या आलेल्या महत्त्वाच्या अपडेट, लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देत असतो, नेहमीच पाहायचं. बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये लवकरच येणार. 2,984 कोटी वर्ग शासन निर्णय जारी. बघा, शासनाचा GR जो असतो, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, तो ह्या ठिकाणी निघालेला आहे. 2,984 कोटी रुपये, 2,984 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. म्हणजेच महिला व बालविकास विभागाला हा जो काही निधी तो पाठवला गेलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचे 1500 रुपये जमा करण्यासाठीचा हा निधी आहे. लेटेस्ट बातमी आहे, पाहू शकता. बघा, कालच आलेली, म्हणजेच 30 जुलैला आलेली बातमी आहे. आज जर आपण पाहिलं तर 31 जुलै आहे. आज महिन्याचं एंडिंग पण आहे. कदाचित आज पण तुमच्या खात्यात पैसे हे केव्हाही जमा होऊ शकतात. आता पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. बघा, लक्षात घ्या, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींनो काय सांगतोय लक्ष द्या. बघा, नेहमीच प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे जे नेहमीच तुम्हाला खरी माहिती देतं. नेहमीच खरी माहिती, कुठेही चेक करू शकता तुम्ही, तुम्हाला खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि कुठेही तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलवर माहिती जी आहे ती खरी पाहायला मिळते. आणि कधीही मी आपल्या चॅनलवर खोटी माहिती देत नाही आणि देणारही नाही आहे. ठीक आहे. आता पाहू शकता, जुलैचा जो काही GR आहे तुम्ही ऑफिशियली पाहू शकता. ऑफिशियल माहिती मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो, खरी माहिती आणि ऑफिशियल माहिती असते. ठीक आहे. तर तुम्ही GR चेक करू शकता. त्यामध्ये 2,984 कोटी रुपये जे आहेत ते ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत महिला व बालविकास विभागाला. आणि त्याच्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,900 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वर्ग केलेला आहे. म्हणजेच काय तर 2,984 कोटी रुपये हे जुलैच्या हप्त्यासाठी पाठवण्यात आलेले आहे. बरोबर आहे. आता जुलैचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा होणार आहे. आपण जर पाहिलं तर आता जुलै जो आहे तो आज संपतो आहे. आज जुलैचा जो काय महिना आहे तो संपतो आहे. पण महत्त्वाचं काय, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये, म्हणजेच काय तर ऑगस्टमध्ये तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत. ऑगस्टमध्ये तुम्हाला पैसे जे ते येऊन जाणार आहेत. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, हा जो काही शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं, लेटेस्ट माहिती देत असतो. कालच 30 जुलैला हा जो काही GR आहे तो त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि GRमध्ये 2,984 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे. आता यामध्ये दर महिना तुम्हाला 1500 रुपये मिळतात. बरोबर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत.
13वा हप्ता प्लस 14वा हप्ता एकत्र येईल असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत होतं. कारण पुढे बघा रक्षाबंधन पण आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोघं हप्ते तुम्हाला येतील असं आपल्याला वाटत होतं, पण एकच हप्ता तुम्हाला दिला जातोय. बघा जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. म्हणजेच काय, तर तुम्हाला आता पैसे येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते आता जमा होणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणी जे आहेत त्या पैशांची वाट बघत होत्या, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपला व्हिडिओ पाहिला जात असेल तर सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, तुम्हाला आता पैसे जमा होणार आहेत. हे पैसे कधी जमा होतील तर 2 ते 4 दिवसांचा तुम्हाला वेळ या ठिकाणी लागणार आहे. 2 ते 4 दिवसात तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जे ते जमा होणार आहेत. ठीक आहे, सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहायचे. तर PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2,984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली. बघा, जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आता जर आपण पाहिला, हा GR जो आहे तो 30 जुलैला आलेला आहे आणि ऑगस्टचा महिना पुढे सुरू होतोय. ऑगस्टमध्ये कदाचित एक GR काढला जाऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला पुन्हा 1,500 रुपयाचा तरतूद जिथे करण्यात येऊ शकते. म्हणजेच काय, तर 1,500 + 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता तुम्हाला एकत्र येऊ शकतो किंवा 2 टप्प्यांमध्ये हे हप्ते तुम्हाला येऊ शकतात. म्हणजे जुलैचा हप्ता जो आहे तो तुम्हाला सुरुवातीला दिला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर लगेचच 14वा हप्ता पण तुम्हाला दिला जाऊ शकतो. म्हणजे जेणेकरून तुमचा जे काय हप्ते आहे किंवा महिना आहे तो रेग्युलराईज त्या ठिकाणी होऊन जाईल. पुढे बघा, महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी 2,984 कोटी रुपये जे त्याची तरतूद केलेली होती. त्यापैकी 2,984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी दिलेली असल्याने जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर बघा, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. ठीक आहे, तर बघा, येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. ज्या महिलांचं वय 21 ते 65 आहे त्या महिलांना 1,500 रुपये दिले जातात. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनी घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकची माहिती दिली होती. माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26.34 महिला, बघा काय म्हटलेलं आहे, 26.34 महिला अपात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याचं सांगितलेलं होतं. जून महिन्यापासून त्या लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आल्याचं देखील अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच बघा, ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या भरपूर महिला अशा आहेत की त्या महिला अपात्र आहेत. बघा, भरपूर महिलांच्या जून महिन्याच्या संदर्भात त्या ठिकाणी अडचण होती. भरपूर महिला विचारत होत्या, दादा आम्हाला पैसे आले नाहीत, दादा आमचे पैसे आले नाहीत. त्याचं काय कारण आहे बघा, ह्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. कारण जूनचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी थांबवलेला आहे, बंद करण्यात आलेला आहे ज्या महिला अपात्र होत्या त्या महिलांचा. ठीक आहे, बघा या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे, जून महिन्यापासून त्या लाभार्थ्यांचा लाभ स्थगित करण्यात आल्याचं देखील अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्या महिलांना? ज्या महिला पात्र नाहीत त्या महिलांना. जून महिन्याचा हप्ता 2,25,00,000 महिलांना दिल्याची माहिती माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. छाननीनंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येत असल्याने प्रत्येक महिन्यात शासनाला प्रत्येक महिन्यासाठी खर्च करत असताना त्यात घट होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. बघा लक्षात घ्या, आता सध्या जून महिन्याचा जो हप्ता आहे तो किती महिलांना आला आहे? 2,25,00,000 महिलांना आलेला आहे. त्या दरम्यानमध्ये आता किती महिला अपात्र झाले ते पण अजून कळलेलं नाही आहे. अजून पण महिला अपात्र होतील आणि त्याच्यामध्ये हा जो काही लाभ आहे तो कमी होईल आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना हे जे काही पैसे ते पाठवायला मिळणार आहेत. बघा पुढे बघा, प्रत्येक महिन्यात शासनाला प्रत्येक महिन्यासाठी खर्च करत असताना त्यात घट होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे शासनाला त्याचा निश्चितच त्या ठिकाणी फायदा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला दिलेली GRच आता या ठिकाणी शासनाने काढलेला आहे. त्यामध्ये तुमचं जी काही निधीची तरतूद आहे ती केलेली आहे. म्हणून तुम्हाला आता जो काही हप्ता आहे जुलैचा जो हप्ता आहे तो ऑगस्टमध्ये तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 2 ते 3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.